तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला भेटला तरी काय? कोण आहे तेच माहीत नाही. होय, काय करायला लागलाय? केबल केस म्हणजे कट झाली आहे. हां, ती नवीन केबल टाकते आहे. ही BSNLची कशामुळे कट झाली? हे रोड कटिंगमध्ये पाईपलाईनचं काम केलं रोड कटिंगला. हां, त्या 3 केबली होत्या, त्यातल्या 2 केबली कट केल्या. कट केल्या. पूर्ण नेटवर्क बंद आहे. चंदगडपर्यंत नेटवर्क बंद आहे. नाही, आमचा पण 2 दिवस BSNL बंद आहे. चंदगड नेटवर्क बंद आहे. बरं, मग आता हे काम कोण करून देणार तुमचं? BSNL करत आहे. BSNL वाले हो. का? हा रस्त्याचं कॉन्ट्रॅक्टर ते बोलतात तुमच्या ऑफिसला आम्ही सांगितलं लेटर दिले, बोलतात केबली काढून घ्या म्हणून. त्याच्या अंडरग्राऊंड केबली आहे. म्हणजे ते जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. कोण काय बोलतच नाही. बरं, आता हे किती दिवसात तयार होणार? हे आता आज करायला लागणार आम्हाला. तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला भेटला तरी काय? कोण आहे तेच माहीत नाही. हो, नाही, माहिती नाही, खरंच माहिती नाही. तिथल्या पाण्याची सुद्धा लाईन कट केलं. नेसली रस्त्याचं भडगाव रोडला जे काम सुरू आहे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरकडून इतका हलगर्जीपणा होताना दिसतोय की पाण्याच्या पाईप त्यांनी फोडलेल्याच आहेत, पण त्याचबरोबर 2 दिवसापासून त्यांनी BSNLच्या सुद्धा वायरी कट म्हणजे तोडलेल्या आहेत त्यांच्या कामामुळं. आणि आता 2 दिवस आमचे सगळ्यांचे BSNLचे फोन बंद आहेत, पण कॉन्ट्रॅक्टर जबाबदारी घ्यायला तयार नाही. त्यामुळं BSNLचे अधिकारी स्वतः येऊन या ठिकाणी हे काम करून घेत आहेत. स्वतः उपनगराध्यक्षांनी लोकांच्या पाण्याच्या तोडलेल्या पाईपचा प्रश्न सोडवल्याशिवाय हे काम आणि पुढची खुदाई करू नका असं सांगितलं होतं. तरीही या कामाच्या कॉन्ट्रॅक्टरनं त्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसतंय, असंच या ठिकाणी म्हणावं वाटतंय. कॉन्ट्रॅक्टरच्या मुजोरीपणामुळे होणाऱ्या या नुकसानीला, या अपघातांना आणि अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंना नेमकं कोण व्यसन घालणार, हाच प्रश्न सध्या गडिंग्लजकरांना सतावताना दिसतो. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.